नमस्कार, मी निलेश दुरी जनआधार टाइम्समध्ये आपले स्वागत करतो। आरे कॉलनीमधील फिल्टरपाडा साई बांगोडा या ठिकाणी गंभीर असे एक प्रकार समोर आलेला आहे। या ठिकाणी पाण्याची जी एसआरएला लाईन जी जात होती, एसआरए या ठिकाणी 11 बिल्डिंग आहेत आणि या 11 बिल्डिंगसाठी महानगरपालिकेची जी पाण्याची लाईन जात होती, त्या पाण्याच्या लाईनीमध्ये 9 ते 10 जागेवर लाईन तोडून त्या ठिकाणावरून अनधिकृतपणे पाणी उपसलं जात होतं आणि या ठिकाणी 7 ते 8 10,000 लिटर क्षमतेच्या टाक्या बसवलेल्या आणि त्या ठिकाणी ते पाणी त्या टाक्यांमध्ये भरलं जात होतं आणि त्या टाक्यांनंतर ते पाणी टँकरमध्ये भरून मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागात पाठवले जात होते आणि हा गंभीर प्रकार आज सकाळी समोर उजेडात आलेला आहे। त्यानंतर स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले। आरे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, पोलीस येऊन गेले आणि आता देखील ही प्रक्रिया सुरू आहे आणि हा गंभीर असा प्रकार आहे। त्याबाबत आपण स्थानिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। पाठवून दे टाक्या बसवले सरळ पाठवून दे। आम्ही एसआरए वाले आणि पाडून दे। काय करणार? पाडून टाक, आमचं पाणी नाही। झाले किती वर्ष एसआरए वाल्यांनी करायचं काय म्हणा? आम्ही 3 टाक्या बसून ठेवल्या पण इथे पण माहितीच असेल ना रे कोणाला कोणाला नाही। तू माहित असल्याशिवाय थोडी काय आहे? या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पाटील साहेब आहेत, कार्यकर्ते। सर, काय झाला, काय गंभीर प्रकरण जे समोर आज आपण आणलेलं आहे? काय झालंय, इथून या बांगोडा गावामधून आमच्या संपूर्ण रॉयल फार्म आणि खालच्या एसआरएच्या 12 बिल्डिंग, या सगळ्या बिल्डिंगना इथून पाण्याची पाईपलाईन जाते। ह्या पाण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून खालचे एसआरएचे लोक, आमचे एसआरए सेलचे लोक आणि बिल्डरची सगळी टीम आम्ही संघर्ष करतो ह्या पाण्यासाठी, बरोबर आहे। गेले 3-4 वर्षापासून पाणी आम्हाला 9 लाख लिटर सँक्शन आहे, पण येत होतं कधी 4.5 लाख, कधी 5 लाख, कधी 3 लाख, पण गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला फक्त 2च लाख लिटर पाणी येते। त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो, बऱ्याच कंप्लेंट झाल्या। बीएमसीचे लोक इथे यायचे, आले की त्या दिवशी पाणी चालू असायचं, 2 दिवस चालू असायचं। आता 4 दिवसापूर्वी एसआरएचे काही लोक, शिवकुमारजी या लोकांनी बिल्डर बीएमसी कडे कॉन्टॅक्ट ठेवला होता। आम्ही आमच्या मार्गाने बीएमसीचे जे सोंडे साहेब आहेत, परब साहेब आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता। त्याप्रमाणे काल येऊन बीएमसीच्या लोकांनी इथे जो नोजल आहे, फेरूल असतो, नोजल असतो, त्याच्यात इथे साफ केला, जेणेकरून कचरा साफ केला, जेणेकरून आमच्या इथे पाणी फोसणे येईल। तिथे त्याप्रमाणे पाणी फोसणे आलं होतं, त्यांनी दाखवलं पण होतं, पण तेवढंच 2-3 तास पाणी चाललं। परत आज सकाळी बीएमसी ऑफिसरने फोन केला होता की आमच्या त्या फेरूलच्या तिथे प्रेशर येतंय, पण तुमच्या इथपर्यंत पाण्याचं प्रेशर पोचत नाहीये। आता आम्हाला शेवटचं म्हटलं, आता काहीतरी इथेच आहे लाईन मध्ये, त्या फेरूल पासून ते आपल्या विन्सर गेटच्या टाकीपर्यंत काहीतरी त्या लाईन मध्येच काहीतरी गडबड आहे। तेव्हा शोध घेतला असता सकाळी 10:30 वाजता ह्या एसआरएचे लोक असतील, शिवकुमारजी होते, आम्ही होतो, तेव्हा हे निदर्शनास आलं की इथून टँकरची चोरी होते। या इथून मग शोध घेतला असता, आमच्या सगळ्या टीमने शोध घेतला असता, तिथे 16 टॅपिंग आहेत, 16 इलिगल कनेक्शन भेटली। जी टँकरवाल्याने टाक्या ठेवल्या स्वतःच्या, 7-8 टाक्या आहेत। किती लिटर असं ऐकलं की 10,000 लिटर 10,000 लिटरच्या एक टाकी, अशा 60 टाक्या आहेत। ते दिवसभर त्यांच्यात पाणी भरून घ्यायचे, त्याच्यामुळे आम्हाला पाणी खूप कमी यायचं। ही चोरी जवळजवळ म्हटलं तर गेले 3 वर्ष चालू होती, पण गेल्या 3 महिन्यापासून ते 7 ते 7.5 लाख लिटर पाणी पूर्णपणे चोरी करत होते आणि बाहेर विकत होते। तर आमची आता ही मागणी आहे की नुसतं बीएमसीने टॅपिंग करून थांबवायचं नाहीये। हा जो कोण माफिया आहे, ह्याचा टँकर माफिया आहे, ह्याच्यावरती सख्तची सख्त कारवाई करून त्याला आता जेलमध्ये पाठवलं जाणं पाहिजे, जेणेकरून ही चोरी परत कोण करणार। परंतु हा जो गंभीर प्रकार आहे, पूर्ण मला वाटतं मुंबईमध्ये भयानक प्रकार आहे, एवढा मोठ्या प्रमाणात पाणी चोरी, अजून एफआयआर झालेला नाहीये। नाही, आता सकाळपासून आरे ही जागा ही आहे ना, ही आरेची आहे, कोणी म्हणते फॉरेस्टची आहे, पण ही जागा सकाळपासून आरे डिपार्टमेंट येऊन गेलं। त्याच्यानंतर बीएमसी वाले आले होते, बीएमसीने टॅपिंग पण करून दिलं। त्याच्यानंतर एमएससीबी वाले आले होते, जिथून ही चोरी केली होती, लाईटची चोरी केली होती, त्यांचा मोटारने पाणी सोडण्याकरता, तेही येऊन पंचनामा करून गेले होते।
पोलीस पण आता बीएमसीचा रिपोर्ट पोलिसांना पोहोचल्यानंतर पोलीस पण पंचनामा करतील आणि त्या माणसावरती कारवाई होईल. पण आमची सगळ्यांची मागणी आहे की तो जो कोण टँकर माफी आहे त्याच्यावर सख्तशी सक्त कारवाई करून त्याला वेळीच जर सजा दिली तर हे दुसरे कोण लोक धजावणार नाहीत अशी चोरी करायचं. कारण आता पाऊस पण दूर गेलाय, आपल्या लेक मधलं पाणी कमी झालंय धरणामधलं, त्याच्यामुळे एवढी भयानक समस्या लोकांपुढे असणार आहे. आणि ह्यात जर असे टँकर माफिया असतील तर त्यांना कायमचा धडा शिकवला पाहिजे, तरच हे थांबेल कुठेतरी. पानी पूरा दे रहे हैं, मुझे पानी मिल नहीं रहा है। मेरा मीटर में क्या दिख रहा है, उतना हम लोग पैसे भर रहे हैं, बीच में हम लोग को मिलने वाला पानी मिल नहीं रहा है। इसके लिए कल आज सवेरे मैं खुद ही आया हूँ, चेक करने पर सारा सोसाइटी मैंने इन्फॉर्म किया है, ऐसे ऐसे टाकी लगा हुआ है, 10,000 का 3 टाकी इधर, 10,000 का 3 टाकी उधर, 6 टाकी है, 16 लाइन मारा हुआ है। इसके लिए मैंने महाराष्ट्र शासन का बीएमसी पुलिस और दी सोसाइटी सबको मैंने इन्फॉर्म किया हुआ है। सब जन आया, सबने हमने किसने भी चोरी किया, पानी गलत किया, सबने दिखा हुआ, सारा फोटो है, इसको ऊपर कार्रवाई होना चाहिए। कौन लोग हैं इसके पीछे? इसको कौन लोग है अभी तक पता नहीं चला, लेकिन टैंकर वाले हैं, ये टैंकर वाले है, टैंकर का सबको निशान दिख रहा है। देखिए साहब, आप उधर भी दिख रहा है, रोड भी कब्जा किया उन लोगों ने, इधर भी कब्जा किया, मीटर भी दिख रहा है, बीएम अभी आपका टैंकर पानी भरता ना, हाँ, सब टैंकर पानी भरता, निशाना पाइप दिख रहा भी है। है। सर आप लोग पुलिस वाला को भी बोल रहा हूँ, महाराष्ट्र शासन को बोल रहा हूँ, सर आप लोग कार्रवाई कीजिए, कोई भी गलत किया उसको अंदर डालिए। बस उसके ऊपर आम सख्त से आदमी सख्त को कार्रवाई। ऐसा बिल्डिंग में रहने वाला बिल्डिंग को उसको तकलीफ नहीं होना चाहिए। आज मैं विधान कर रहा हूँ, सबको पानी मिलना चाहिए। की आमचा मीटर ह्या साईडला आहे आणि आमचा टायपिंग ह्या साईडला आहे आणि मध्ये 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे हा. आणि बीएमसीचे लोक आले, रिपोर्ट बनवले. हा. सकाळी आरे पोलीस पण आले आणि दुपारी हे पण आले होते, आपले पवई पोलीस स्टेशन पण आले होते. दोघे येऊन गेले. ते बोलले की बीएमसीचा रिपोर्ट झाल्यानंतर आम्ही कारवाई करणार. हा. आणि आता बीएमसीचा रिपोर्ट पण त्यांनी टॅपिंग वगैरे शोधलं, त्या बुच मारून ते पॅक केलंय आणि त्यांचा रिपोर्ट बनवायला टाइम लागेल आणि तोपर्यंत ते वाट पाहतायत आरे पोलीस स्टेशन की त्यांचा रिपोर्ट येऊ दे म्हणून. आणि ह्या 1 किलोमीटरच्या दरम्यान बीएमसी वाला बोलतात की हे 1 किलोमीटरचा जो डिस्टन्स ह्यामधला जे पाईप जे पण झालंय त्याची रेस्पॉन्सिबिलिटी आमची नाही आहे. आमचा मीटर तर त्या साईडला आहे आणि टॅपिंग त्या साईडला. हे मधला आता हे बीएमसीला हँडओव्हर झालेला रोड आहे, हे बीएमसीचा रोड आहे. आता ह्याचा प्रोटेक्शन सिक्युरिटी आम्ही कसा बघू शकतो? हे आमचा रेस्पॉन्सिबिलिटी, आम्हाला तर नाही वाटत की आमचा रेस्पॉन्सिबिलिटी आहे, पण बीएमसी बोलते की आमचा पण नाहीये. हे एक एक्झाम्पल आहे की मुंबईमध्ये आता कितीतरी असे प्रॉपर्टी असतील बीएमसीचे जे ज्याचे रेस्पॉन्सिबिलिटी कोणाला माहित नाहीये आणि कितीतरी चोऱ्या होत असतील. आता इथे एक्झाम्पल घ्या, इथे 5 लाख लिटर शॉर्टेज येतो डेली. आमचा 9 लाखचा कोटा आहे, 2 लाख भेटतं, 5 लाखचा शॉर्टेज. मग कुठेतरी म्हणजे महानगरपालिकेचे वर्षामध्ये- अधिकारी या घोटाळ्यात इन्व्हॉल्व आहेत असा आरोप आहे का आपला? बघा आता मी कॅल्क्युलेशन तुम्ही आता अंदाज लावा की करोडो रुपयाचा घोटाळा होतोय. दिवसाला 5 लाख मीटर मध्ये कितीतरी करोडोचा घोटाळा होतोय आणि रिपोर्ट सबमिट व्हायला अजून टाइम लागणार आहे आणि रातोरात तो करोडो घोटाळा करणारा तो विदेशात पळून पण जाईल. म्हणजे हे एकमेकावर ढकलण्याचा प्रकार आहे. महानगरपालिका जबाबदारी घेत नाहीये. कदम सर, आपण उपशाखा प्रमुख आहेत. हे आपल्या 11 सोसायट्या आहेत. मागील अनेक वर्षापासून आपण पाण्याच्या समस्यापासून आपण भरपूरच त्रास आहे. भरपूर म्हणजे टँकर सुद्धा मिळत नाही आहेत आणि 11 बिल्डिंगला पाण्याच्या देखील बिल्डरने ज्या पाहिजे होत्या त्या 5 का 6 बिल्डिंग साठी दिल्या, टाकी देखील नाही. या काही समस्या काय? ही समस्या आपल्याला 25 वर्षापासून आहे. पण बिल्डरने आपल्याला सेपरेट काय लाईन करून दिली नाही आजपर्यंत. जी लाईन आहे त्याच्यापर्यंत आणलेली आहे. आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केल्या. SRAच्या सर्व सेक्रेटरी, सभासद जे कमिटी मेंबर आहेत त्यांनी पूर्वीचे 25 वर्षापासून चाललेला आहे आपल्या पाण्याचा त्रास. आणि हा आता तर हल्ली 6 महिन्यापासून तर एक दिवस आड करून पण पाणी येत नव्हतं आपल्याला. आणि जेव्हा ही चोरी पकडली तेव्हा आता सध्या चाललेलं आहे. कोण याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? कसं आहे, मागील अनेक वर्षापासून मी काही स्वतः बघतो की ज्यावेळी पाण्याचा काय त्रास होतो त्यावेळी मोर्चे येतात, बिल्डरकडे लोक जातात, पोलीस स्टेशनला देखील गेल्या, परंतु पाण्याची समस्या 1-2 दिवसात निकाली निघाल्यानंतर हा विषय पुन्हा थंड होतो. मग आपण खासदार आपले आहेत, शिंदे गटाचे आपण उपशाखा प्रमुख आहात, याबाबत काय म्हणजे खासदार रवींद्र वायकर साहेबांनी काय त्यांच्या निदर्शनात आणून दिलं? वायकर साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं. पण सध्या या परिस्थितीमध्ये सध्या पावसामुळे ते बोलले सध्या थांबा, आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढू आणि पुढे काहीतरी भविष्यात चांगलं आपण काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम सर्व SRA साठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ. पण आता अशी परिस्थिती झाली, ह्या चोर माफिया यांनी जे केलंय ते साहेबांना पण माहिती नसेल. एवढी मोठी चोऱ्या करत होते. आज आपल्या संदर्भात आपण सर्व बघितलं, रिपोर्ट केलं. कारण
आपल्याला जे पाणी येत होतं अक्षरशः आपल्याला सर्व 19 बिल्डिंग जे SRA जे स्लमचे आहेत आणि SRA आहेत अशा 19 बिल्डिंगला पाणीच येत नव्हता. आपल्या लोकांना अंघोळीला पाणी नव्हता. आपण सर्व यंत्रणा सर्व BMCच्या लोकांना आणून सुद्धा आपल्याला हे चोरी पकडली नव्हती. पण आज आपल्या पत्रकार बंधू निलेश धुरी आपण आणि त्यांचे वडील हरिचंद्र धुरी हे सर्व आमच्या बरोबर आले आणि सर्व रिपोर्टर घेऊन आम्ही सकाळी ते सर्व पाहिले आणि चोरी उघडकीस आणल्यानंतर कंपनीच्या निदर्शनात आणून दिले. पोलीस BMC या सर्वांना बोलून त्याच्यावर तोडगा काढा, नाहीतर मोठी कारवाई करून त्यांना आतमध्ये टाका. आगे लो, आगे आ जाओ, आगे 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 और आगे और आगे और आगे और आगे हाँ आराम से लो. या ठिकाणी पाहू शकतो ही पाण्याची लाईन कशा प्रकारे चोरी केली आहे हे बघा. SRAला जाणारी लाईन आहे त्या लाईन मध्ये येथील भूमाफियाने दुसरी लाईन जोडून पाणी आपल्या टाकीमध्ये घेतलेलं आहे आणि त्या टँकरमध्ये भरून त्याची विक्री करतात. ए भाई तू निकल ना. मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसे आरे प्रशासनाचे कर्मचारी तसे पोलीस विभागाचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अभी तो कार्रवाई करनी मेरा काम कर गलती उनकी भी दे दी अब क्या करें कार्रवाई शासन करेगी. आम्ही 10 वर्ष संघर्ष करतो इथे 15 वर्ष संघर्ष करतोय. हा रस्त्यात भराव टाकलेला आहे. रस्त्यात भराव टाकलेला आहे. इथून पोलीसच्या गाड्या जातात, BMCच्या गाड्या जातात, आरेच्या गाड्या जातात, सगळ्यांच्या गाड्या जातात. आता काय सांगणार नाही ते अरे आम्ही राजबंगला रूट दिले बघा सांगते तुम्ही काय. नाही काय संबंध नाही. आता ते कॅन्सल झालं. आता हँडओव्हर झाला. आता तुम्हाला हे आपला हात नाही येत ना मला माहिती 1 आहे. 2 3 4 हो गया. हा अरे काय सांगणार आम्ही राजबंगला दिला. मुख खुला कर. एवढं हे समोर दिसत नाही का इथे टँकर असतात. आज आम्ही शोध घेतला म्हणून समजलं गाडी जाणार. 6 पाईपलाईन आहे तिथं अजून. मी वैजुताईला फोन करत होते. आता गेले आता पाठवलं सकाळपासून लेडीज पाठवून दिलं. हे बघा हे बघा गाडी मागे तरी घ्या मागे लावा. इथे दाबून लावा. हो, आमचा भाऊ. हा इथून यायला मिळेल ना बघा इथली लाईन कुठं आहे? ही आहे काय? कुठं इथे लाईन कुठं आहे? हे टी आहे ना हे तीन आहे ना
ये टी है क्या? हमको भी वही ढूंढने का है कि इसके बीच में से किधर कनेक्शन और है क्या, हाँ। तीसरा कनेक्शन भी मिल रहा है। हाँ जो नहीं है वो हमने 2 बंद किया ना, रहेगा तो इधर रहेगा बाकी किधर आगे नहीं बंद है, ये बंद है, आगे बंद है, आगे बढ़। ये झाड़ के आगे 2 टैपिंग मारा है। ठीक है? अब वो टैपिंग का हमने बंद कर दिया वाल, फिर भी इस पाइप में से पानी स्पीड में फेंक रहा है और ये देखो ऊपर है, कहाँ से पानी आएगा उसके लिए? नहीं एक कनेक्शन है। और ये 4 टाक्या आहेत, 4 की 5 हे 4 की 5 किती टाक्या? पंचायती दोन तो पहिले नाही पंचनामा झाल्याशिवाय ना ह्याला केस स्ट्रॉंग नाही तर केस वीक होऊन जाईल. ह्याला पंचनामा करू देत पोलिसांना आणि या त्याला BMC ला. एवढ्यामध्ये कुठे एक टॅप आहे आणखी हाँ आणखीन टॅप एक टॅप आहे कुठे त्याचा जो कोण चोर आहे ना तो आतमध्ये जाऊ दे. बरोबर आहे. कारण आता हे स्ट्रिक्टली घ्यायला पाहिजे. हे एवढ्या मोठ्या मोठ्या टाक्या बांधून म्हणजे 4-5 लोकांचं 24 तास पाणी 24 तास पाणी. आणि ज्यांना पाणी पाहिजे, ज्यांच्या लाईनला येत आहे ते पाण्याचे या ठिकाणी बघा 4 लाईन काढलेल्या आहेत पुन्हा बघा ते बघा अरे बापरे, पाणी बंद झालं इकडचं बंद केलं. इकडे 4 हे 4 हे काय इकडे 10 तिकडे 10 10 4 14 14 हे 10 इंच की लाइन पे 16 इंच की लाइन मार दे, फिर मुझे क्या पानी आएगा मुझे? ये पूरा लाइन निकालेगा ना, नहीं आज हम एक के पानी बंद किया ना, अभी क्या पानी रुक दिया क्या नहीं बताया सर, एक बंद किया ना, अभी दूसरा को कंप्लीट देना 16 लाइन हो गया तो पता चलेगा ना अभी। और 10 की लाइन में 16 टेप मारे हैं, कहाँ से पानी मिल रहा है? और मिलना चाहिए सर. व्हिडिओ केलं आणि दुसरी गोष्ट अभी तक इसी लाइन पे 10 इंच का लाइन मेरे SRA का है, SRA का बाहर का अपना 11 बिल्डिंग है, अंदर का 9 बिल्डिंग है, टोटल अपना 20 बिल्डिंग का पानी है. 10 इंच का लाइन में इन लोगों ने 16 इंच का लाइन मारा, 16 लाइन मारा हुआ, 16 टेपिंग किया हुआ है। 16 टेपिंग किया हुआ है. 16 टेपिंग जो है वो इस समय सारा का सारा जो है BMC के लाइन पे किया हुआ है और ऐसे चोरी चल रहा है। ये चोरी जो है बंद होनी चाहिए और तुरंत जो कार्रवाई होनी चाहिए और जो भी इसके गुनाहगार है उन लोगों को अंदर जेल के अंदर डालना चाहिए। मी सांगतो पाटील आहे तिथे बांगोडा गाव मीडियाला बोलूया. कोणाचा? 10 का है अपना 10 म्हणजे 16 घेतात आम्हाला काय येणार आहे पाणी? अभी तो 16 ही मिला है, अभी और कितना होगा हमें पता नहीं। कल का मालूम पड़ जाएगा. हाँ कल बोलेगा एक का पानी बंद किया ना, दूसरा बोलेगा सर लाइन कभी मालूम पड़ेगा. ये सब सर ब्लॉक करवा देंगे। सर आगे JCB आ रहा हूँ. मारते इधर. ये मत तोड़ना, ए भाई ये मत तोड़ना, वो निपल मत तोड़ना. ऊपर दोन पत्र देणार, एक तुम्हाला देणार आणि एक पोलिसांना देणार. असं घटना घडली, व्हिजिट केलं, हे आढळलं, योग्य कारवाई करा तुमच्या कंप्लेंटवर. एक पत्र पोलिसांना जाईल, दुसरं पत्र तुम्हाला येईल. घटनेप्रमाणे आलो, घटनास्थळी पाहणी केली, हे आढळलं, 2 मीटर पासून ते सर्व्हिस पाईप तुमची जबाबदारी आहे, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. हे आरेच्या जागेत दिसतंय. आता इथे नुसतं पाणीच नाही, इथं लाईट पण चोरी होते आहे आणि ह्या जागेची पण चोरी झाली आहे. जी जागा इथे आहे, इथे सक्षम जे कोण अधिकारी असतील या जागेचे सरकारी अधिकारी असतील त्यांना दिसत नाही. माझ्या माहितीप्रमाणे ही जागा आरेची असावी, आरेची आहे असं लोक बोलतात. मग इथे जे इलिगल कन्स्ट्रक्शन झालं एवढं ते आरेच्या सीओना दिसत नाही का? ही जागा आरेची आहे, मी ठाम सांगू शकतो. हा ना, मग आरेच्या सीओना काही दिसत नाही. हे आणि मोठ्या प्रमाणात गरिबांच्या झोपड्या, एखाद्या गरीबाने झोपडी बांधली की त्याची झोपडी तोडायला जातात आणि हे इथे कमर्शियल सगळे गाळे इथे केलेले आहेत ते त्यांना दिसत नाही का? जनआधार टाइम्सच्या वतीने मी स्थानिक लोकप्रिय खासदार रवींद्र वायकर साहेब आणि लोकप्रिय आमदार बाळा नरसाहेब यांना विनंती करतो की कुठेतरी त्यांनी या संपूर्ण प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं आहे. जे कोण अधिकारी या संपूर्ण घोटाळ्याच्या मागे आहेत त्यांची देखील तडकाफडकी बदली केली पाहिजे, त्यांना घरी बसवलं पाहिजे. ही फार मोठी मोठ्या पाण्याची मोठी चोरी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं मुंबईमध्ये हा चोरीचा हा जो प्रकार आहे हा सर्वात मोठा प्रकार उघडकीस आलेला आहे. 100 को फोन लगा शिवो है, स्पीकर डालना, स्पीकर पे डालना.
हे लाव चालू कर रे. या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन केलाय. हॅलो, मी आता आपला याचा सिक्युरिटी म्हणून बोलतो. येणारच आहे बघा. ठीक आहे, वाघ ना तिथं पाठवतोय, वाघ येतील तिथं, ते काढून टाका. आणि तिथे कोण आहे त्यांची नाव आणि पंचनामा करा तिथे लगेच. ओके साहेब, ओके साहेब. पंचनामा करा तिथे लगेच. शिव आहे त्या इकडे द्या. शिव साहेबांजवळ हे बोलायचं. चालू कर इथे. हॅलो. काका बाजूला व्हा. शिव साहेब नमस्कार. हॅलो, बोला. हा मी रॉयल पंपचा रहिवासी बोलतोय. माझं नाव संतोष पाटील. इथे पहिली तुमच्या जागेत पाण्याच्या टाक्या लावून बीएमसीच्या आमच्या मोठ्या पाईपलाईनला अनधिकृत टॅप जोडून पाणी चोरी केली जात होती. त्या टाक्या तुमच्या जागेत ठेवलेल्या आहेत गेले कित्येक महिने, कित्येक वर्ष. हॅलो, आणि त्या रस्त्यावर ठेवलेल्या आहेत. म्हणजे मला समजत नाही, येता जाता तुमचे अधिकारी जे इथून जात येत असतात किंवा काय बघत असतात त्यांना हे आजपर्यंत कसं दिसलं नाही, हा पहिला प्रश्न. बरोबर आहे. आणि आता आम्ही तुमच्याकडे ह्या माध्यमातून अधिकृत तक्रार करतोय. तुम्ही स्वतः या, बाकीच्या लोकांना पाठवण्यापेक्षा तुम्ही स्वतः या, तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मुंबईतला सगळ्यात चोरीचा घोटाळा हा आहे पाण्याचा. आणि ते तुमच्या आरेच्या जागेत आहे, केला जातोय. ठीक आहे, पाणी पुरवठ्याचा आहे, बीएमसीला कल्पना दिली. बीएमसीला आम्ही कंप्लेंट करतोच आहे. वायकर साहेबांनी केलेली आहे, सगळ्या इथल्या लोकप्रतिनिधींना कळवलेलं आहे. पण सीओ म्हणून तुमची जबाबदारी आहे साहेब, तुम्ही स्वतः या इथे. मी आता नाशिक मध्ये आहे, आज मी उद्या आले. ठीक आहे. तुम्ही आलात की पहिले इथे व्हिजिट द्या आणि तुमच्या समोर इथला काय हे पंचनामा करायचा काय करायचंय ते करून घ्या. एक मिनिट. हॅलो साहेब, निलेश दुरी बोलतोय साहेब. साहेब, ह्या ठिकाणी आहे ना 10,000 लिटरच्या 7 ते 8 टाक्या बसवल्या, चोरीची लाईट घेतलेली आहे. आमच्या लोकांनी काय केलं तिथे? तुमची लोक काय नाही करत साहेब, पैसे घेऊन हप्ते घेऊन जातात. माझा तर थेट आरोप आहे. काय एवढ्या मोठ्या टाक्या बसवल्यात, कोणाचं लक्ष नाही साहेब. पुन्हा पण दाखल. आणि साहेब, आता आमच्या समोर आहे ना एक ट्रक उभा आहे, त्याच्यामधून ऊस उतरतोय इथे ह्या गोडाऊन मध्ये. आणि मोठा लॉरी आहे, मोठीच्या मोठी. वाटल्यास व्हिडिओ कॉल करा, मी दाखवतो. वाघ येते लगेच. हा, वाघ साहेबांना साहेब प्लीज पाठवून द्या. हा मोठा विषय आहे, आमदार खासदारांपर्यंत गेलेला साहेब. प्लीज हे पण घे. या ठिकाणी पाहू शकतो आपण की कशा प्रकारे पाण्याची चोरी होत आहे. आणि एवढ्या मोठमोठ्या, मला वाटतं 10,000 लिटरची टाकी आहे. या किती टाक्या इकडे सगळीकडे बसवलेल्या आहेत बघा तुम्ही. सगळीकडे अशा टाक्या बसून आम्हाला पाणी सोडलं जात नाही. बीएमसीतून पाणी कमी येतं सांगितलं जातं इकडे. आणि 4 दिवस आम्ही पाणी नाही आहे, आम्ही विकत घेतोय बाटल्या इकडून तिकडून. मयूरनगर, SRA या ठिकाणी 11 सोसायट्या आहेत आणि त्या ठिकाणी पाणी मिळत नाहीये. नागरिकांचे पाण्या वाचून हाल होतात आहे. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते आहे. आणि अधिकारी, बीएमसीचे अधिकारी झोपले आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे. आरेचे शिओ, मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील झोपा काढतात आहेत का असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित होत आहे. आणि पोलिसांचं देखील लक्ष नाही. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टाक्या लावल्यात, पाणी चोरी होते. प्रशासन नक्की काय करतोय, प्रशासनाचं कुठे लक्ष? आणि पाऊस नाही आहे, पाणी कपात सुरू आहे. आणि अशा असताना या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी का होते, ह्याचं उत्तर आता कोण देणार? बघा इकडे बघा तुम्ही किती टाक्या हे बघा, बसवल्या आहेत. हे रोजचं 5 लाख लिटर पाणी चोरी होतं इथे. 5 लाख लिटर, 5 ते 7 लाख लिटर. सरांनी सांगितल्याप्रमाणे मोक्का बसला पाहिजे. या ठिकाणी संघटित गुन्हेगारी आहे आणि ही किती वर्षापासून सुरू आहे आपल्याला माहिती नाही. आज पकडल्यामुळे आपल्याला हा गंभीर प्रकरण आपल्या समोर आलं. म्हणतो अख्ख्या मुंबई मधलं नाही, हे सगळ्यात मोठी चोरी असेल ही मग अख्ख्या मुंबईत मधली. 5 ते 7 लाख लिटर रोज पाणी चोरी होत आहे. मग विचार करा, म्हणजे किती लोकांना ह्याचा पाणी पुरवठा झाला असता. 7 लाख लिटर आज पाणी हा माणूस चोरी करतो इथे. याला सगळ्यात कडक एकदम मोठ्यात मोठी शिक्षा करा आणि अशी कायमची कीड ही ठेचून टाका, याला बंद करून टाका. याचं बिल आपल्या लोकांना भरायला लागतंय. या पाणी चोरीचं बिल येथे स्थानिकांना भरावं लागतंय. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे. आणि जर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केली नाही तर येथील स्थानिक पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन येतील असं या स्थानिकांचं म्हणणं आहे. तरी कुठेतरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील या गंभीर प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष देण्याची आज गरज आहे. ही काही छोटी गोष्ट आहे? एखादा छोटा अर्धा इंचाची पाईपलाईन आहे, हे एवढी मोठी चोरी होते, ही दिसत नाही का कोणाला? काय महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात? हे टॅपिंग आहे ना, हे साधा छोटा एखादा प्लंबर करू शकत नाही. हे बीएमसी चे लोकच हे टॅपिंग करू शकतात, त्यांच्याशिवाय हे कोण टॅपिंग करू शकत? बीएमसीचं काय म्हणणं आहे? बीएमसीचं म्हणणं आहे की इथून जी पाईपलाईन जाते, ही मधली पाईपलाईन आहे,
ती त्यांच्या अंडर येत नाही, त्याचा मेंटेनन्स. उद्या त्याच्यावर काय कोणी चोरी केली तर ते लोक जबाबदार आहेत, आम्ही लोक जबाबदार. ते कोण चोरी करतील त्यांच्यावर. आता नुकसान होतं ह्याच्यामध्ये बीएमसीचं. 7 लाख लिटर पाणी जातंय कोणाचं? बीएमसीचं. मग बीएमसीने खरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे की आमचं पाणी चोरी जातंय, कारण आमचं मीटर रिडिंग होतं कुठे? तिकडे होतं. हे मधलं पाणी लॉस हा कोणाचा आहे? आमचा नाही आहे, हा बीएमसीचा लॉस आहे. मग बीएमसी वाल्यांनी पोलीस कंप्लेंट कुठे केली पाहिजे? पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. त्यांचं करोडोंचं नुकसान होतंय. त्यांचं म्हणणं ही लाईन आमची नाही आहे. मग हे बीएमसीचे ऑफिसर खरं तर बीएमसीचं सरकारचं नुकसान करतात आज. तर ह्या ठिकाणी बघा, हे बांगोडा आहे, साई बांगोडा. हा फिल्टरपाड्याला रस्ता जातो, हा रॉयल पंप मध्ये रस्ता जातो गोरेगाव स्टेशनला. ह्या ठिकाणीच SRAच्या 11 बिल्डिंग आहेत आणि खाजगी बिल्डिंग देखील आहेत रॉयल पंपच्या. आणि ह्या ठिकाणी हे बघा, ह्या ठिकाणी पाण्याची लाईन चोरी केलेली होती. ह्या ठिकाणी आता या लाईन काढण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या ठिकाणी महानगरपालिकेची जी लाईन होती त्या लाईनीला कट करून चोरीची लाईन टाकून त्याद्वारे येथे 10,000 लिटरच्या टाक्या बसवण्यात आल्या होत्या. हे बघा, ही लाईन आहे बीएमसीची. या बीएमसीच्या लाईनीला हे पाहू शकता आपण. हे आता बंद केलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन. या ठिकाणी खड्डे मारून लाईन कट करून दुसऱ्या लाईन टाकल्या होत्या. ह्या आहेत त्या लाईनी. या लाईन आता कट केल्यात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या सर्व लाईनी इथून गेल्या होत्या. आणि ह्या पाण्याच्या टाक्या आहेत इथे. या ठिकाणी कॅमेरामॅनला सांगून दाखवण्यासाठी की ह्या टाक्या 10 लिटरच्या, ह्या टाक्यांमध्ये हे पाणी भरले जात होते. आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी चोरीची लाईट वापरण्यात येत होती मोटर लावण्यासाठी. ह्या टाक्या भरल्या जात होत्या. अशा पुढे देखील आहेत 4 टाक्या. आणि ह्या टाक्यांमधून हे पाणी टँकरद्वारे मुंबईमध्ये सप्लाय केलं जातं. आणि हे टँकर माफिया, भूमाफिया, पाणी माफिया यांचे रॅकेट आहे. आणि येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी ह्या घोटाळ्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी तसेच अन्य विभागातले अधिकारी देखील या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप केलेला आहे. सकाळी 8 ते 9 वाजता हा गंभीर प्रकार उजेडात आला. आता 6 वाजून गेले संध्याकाळचे. अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही आहे, कोणालाही अरेस्ट केलेलं नाही आहे, कोणालाही अटक झालेली नाही आहे. त्यामुळे कुठेतरी स्थानिकांचा रोष वाढत आहे. स्थानिकांनी आताच माहिती दिली की जर कारवाई झाली नाही तर लवकरच या संपूर्ण प्रकरणाबाबत मोर्चा काढण्यात येईल. तर कुठेतरी प्रशासनाने या गंभीर गोष्टीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर गुन्हा नोंद करून जे कोण हे भूमाफिया, पाणी माफिया असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी सगळ्या बाजूनी विनंती केली जात आहे प्रशासनाला. लवकरच उद्या परवापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि या संपूर्ण घोटाळ्याची माहिती स्थानिक आमदार माननीय बाळानर साहेबांना देखील देण्यात आलेली आहे. आणि ते आम्हाला आशा आहे की कारवाई न झाल्यास अधिवेशनामध्ये ते हा मुद्दा उपस्थित करतील. तर या गंभीर अशा प्रकरणाबाबत आपण आज आरे पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी SRAचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी, सेक्रेटरी, अध्यक्ष, खजिनदार हे देखील उपस्थित आहेत. गंभीर म्हणजे 9 लाख लिटर दिवसाला 9 लाख लिटर पाण्याचा आपला कोटा आहे आणि 7 लाख लिटर रोज दिवसाला पाणी चोरी होत होतं. ज्या दिवशी आता मध्यंतरी टँकरचा जो संप होता त्यावेळी 9 लाख लिटर पाणी आल्याचं येथील जे अधिकारी आहेत ते सांगतात आहेत. 9 लाख लिटर पाणी आपल्याला महानगरपालिकेकडून पास झालेलं आहे आणि 2 लाख लिटर पाणी येत आहे. आणि 7 लाख लिटर दिवसाच्या 7 लाख लिटर पाण्याची चोरी होत होती. गंभीर असे हे प्रकरण आहे. याबाबत स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, स्थानिक नगरसेवक या सगळ्यांना याबाबतची माहिती दिलेली आहे.